तर सातपुडा बंगल्यावरची ही आपण दृश्य पाहत होतो। धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून निघालेली गाडी आणि आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक घेत असलेली त्यांची ही प्रतिक्रिया। मनश्रीकडे आपण जाऊया आणि जाणून घेऊया मनश्रीकडे काय नेमके अपडेट आहेत या क्षणाचे। मनश्री, मी सागर बंगल्याच्या बाहेर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा बंगला आणि काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे यांचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी जो राजीनामा धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडे दिलेला होता तो आता ते सुपूर्द करतायत अशी माहिती मिळते आहे। धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून काही वेळापूर्वीच प्रतिनिधी हा बाहेर पडलेला होता आणि आता सागर बंगल्यावरती ते येऊन पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे अधिकृतपणे हा राजीनामा मिळाला अशी माहिती अद्यापपर्यंत सीएमओकडून आलेली नाही। जेव्हा ही माहिती येईल तेव्हा अधिकृतपणे आपण म्हणू शकतो की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे आणि त्यानंतर अर्थातच ते मान्य करतील। मात्र सीएमओ कडून अद्यापपर्यंत तशी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही। मात्र ज्या पद्धतीने आपण दृश्यांमध्ये बघितलं होतं की सातपुडा या धनंजय मुंडेंच्या शासकीय निवासस्थानावरून एक प्रतिनिधी बाहेर निघाला, 2 गाड्या बाहेर निघाल्या होत्या। त्याच्यापैकी एका गाडीतल्या प्रतिनिधीशी आपण संवाद देखील साधला। त्यांनी सांगितलेलं होतं की होय, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातला एक प्रतिनिधी आहे तो आता सागर या बंगल्यावरती निघालेला आहे आणि सध्या सागर बंगल्यावरचीच ही दृश्य आहेत की काही वेळापूर्वी जो प्रतिनिधी निघालेला होता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून तो आता सागर बंगल्यावरती पोहोचलेला आहे। अगदी मनश्री, या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। मात्र या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड आपण सांगतो, इकडे अधिवेशनाला आता सुरुवात होणार आहे। पायऱ्यांवर सुद्धा आंदोलन विरोधकांचं सुरू आहे, त्यामुळे निश्चितच आजचा अधिवेशनाचा दिवस आणखी तुफान गाजणार असं एकंदरीत चित्र दिसतंय। निश्चितपणे जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत अधिवेशनाचा आजचा दिवस सुरू होऊ देणार नाही, आजचं कामकाज सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतलेली होती। त्याच्यामुळे निश्चितपणे आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वीच घ्यावा लागेल, आजचा दिवस सुरू होण्याच्या पूर्वीच घ्यावा लागेल। साधारणतः 11 वाजताची वेळ असते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनामध्ये त्यावेळेस दाखल होतात। 11 वाजेच्या पूर्वी सीएमओकडून अधिकृत काही माहिती येते का की धनंजय मुंडे यांचा आम्ही राजीनामा घेतलेला आहे, की अशा प्रकारची अधिकृत माहिती हे स्वतः देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर किंवा विधान भवनात जाऊन देत आहेत हे बघणं आता अतिशय गरजेचं आहे। अगदी खरे। मनश्री, आणखी एक महत्त्वाची माहिती, खरं तर काही वेळामध्ये आता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। मात्र राजीनाम्याची घोषणा काय मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये करणार की ते आधीच करू शकतात, काय या संदर्भात काही कळतंय? अधिवेशनाच्या पूर्वीच कदाचित देवेंद्र फडणवीस हे अधिकृतपणे राजीनामा मिळाला आहे अशी घोषणा करू शकतात किंवा ते माध्यमांच्या समोर येऊ शकतात। सोबतच विधान भवनामध्ये सुद्धा या संदर्भातलं या प्रकरणातलं आपलं मत सुद्धा मांडू शकतात। विरोधक आक्रमक होऊन त्यांच्यावर कदाचित हे प्रश्न त्यांच्याकडून विचारले जाऊ शकतात। सध्या आपण बघतोय की मेघदूत आणि सागर या दोन्ही बंगल्यांच्या बाहेर पोलीस सिक्युरिटी जशी नेहमीप्रमाणे असते तशीच ती लावण्यात आलेली आहे। मात्र आता राजीनाम्याच्या बाबत अधिकृत स्पष्टीकरण किंवा अधिकृत घोषणा नेमकी कधी केली जाते, तो राजीनामा आपण स्वीकारलाय का हे कधी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगितलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी मनश्री, काय राजीनाम्यापर्यंतच हा सगळा गदारोळ थांबेल का या पुढे सुद्धा आणखी काही कारवाईचे संकेत आता मिळत आहेत? काय नेमक्या पुढच्या हालचाली होऊ शकतात, काय नेमक्या या पुढच्या घडामोडी आपण प्रेडिक्ट करू शकतो? नक्कीच यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज लक्षात घेतली पाहिजे जी सुरेश धसांनी उच्चारलेली आहे। सुरेश धसांकडनं हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे की हा तोच सातपुडा बंगला आहे, धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्थान आहे की ज्या सातपुडा बंगल्यावर खंडणीच्या वाटाघाटी झालेल्या होत्या आणि याच खंडणीच्या कारणास्तव एवढं मोठं हत्याकांड हे समोर आलेलं होतं। ही निर्घृण पद्धतीची हत्या समोर आलेली होती ज्यामध्ये वाल्मिक कराड हा प्रथम सूत्रधार म्हणून आता गणला गेलेला आहे। वाल्मिक कराडला एकतर जेव्हा अटक झाली, जेव्हा वाल्मिक कराडचं या नाव या संपूर्ण प्रकरणात समोर आलं तेव्हाच खरं तर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे होता अशा पद्धतीची स्पष्ट प्रतिक्रिया आता भाजपच्या गोटातून समोर येते। मात्र भाजपचे नेते आतापर्यंत ही प्रतिक्रिया देत नव्हते। राजीनामा घेतला जावा की न जावा या संदर्भात देखील ते फार स्पष्टपणे माध्यमांसमोर बोलत नव्हते। आज मात्र हा राजीनामा घेतला जावा अशा पद्धतीची भूमिका आता सर्व पक्षांकडूनच एकंदर समोर येते असं म्हणायला हरकत नाहीये। मात्र सुरेश धस ज्या पद्धतीने म्हणतात की सातपुडा बंगल्यावरच या खंडणी करता ज्या वाटाघाटी करण्यात आल्या होत्या त्या खंडणीची बोलणी या सातपुडा बंगल्यावर झाली होती, त्यामुळे कुठे ना कुठे या संपूर्ण गुन्ह्यामध्ये सातपुडा बंगल्यावरच्या वाटाघाटींचा सुद्धा हात होता का, धनंजय मुंडेंचा हात होता का हे बघणं, हे तपासणं आता गरजेचं झालं
झालंय असं सुरेश दसांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर CDR चेक केला जावा अशी सुद्धा मागणी सुरेश दसांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे राजीनामा तर घेतला जाईलच, मात्र राजीनाम्याच्या पुढे जाऊन काय कारवाई होते, राजीनामा घेतला गेल्यानंतर धनंजय मुंडे यांचा CDR चेक केला जाईल का, धनंजय मुंडे यांची चौकशी होईल का, या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष त्यांचा हात आहे का हे तपासलं जाईल का, हे आता शोधणं अतिशय गरजेचं झालंय, हे पाहणं अतिशय गरजेचं झालंय. कारण तसं जर झालं तर धनंजय मुंडेंवर सुद्धा कारवाई होऊ शकते का, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे.